सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कडुलिंबाचे सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी वात, ऑप्शन सी गजकर्ण, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हेच उत्तर कडुलिंबाचे सेवन केल्याने डायबिटीज आजार बरा होतो। हेच उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृषी दिन, ऑप्शन बी कामगार दिन, ऑप्शन सी महिला दिन, ऑप्शन डी बाल दिन। हेच उत्तर महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हेच उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, अफजल खानचा वध कोठे झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शिवनेरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी प्रतापगड, ऑप्शन डी तोरणागड। हेच उत्तर अफजल खान याचा वध प्रतापगड पायथ्याशी झाला। हेच उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, असा कोणता प्राणी आहे जो काही आठवड्यासाठी पाणी न पिता जिवंत राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी गाढव, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी जिराफ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हेच उत्तर आहे उंट प्राणी आहे जो काही आठवडे पाणी न पिता जिवंत राहू शकतो। हेच उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12। हेच उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत। हेच उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, खालीलपैकी कोणते झाड सर्वात वेगाने वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी चिंच, ऑप्शन डी बांबू। हेच उत्तर आहे खालीलपैकी बांबू झाड सर्वात वेगाने वाढते। हेच उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, खालीलपैकी सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीमध्ये असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मेथी, ऑप्शन बी पालक, ऑप्शन सी सोयाबीन, ऑप्शन डी आलू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जे उत्तर आहे खालीलपैकी पालक भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असतात। हे जे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, मराठी कॅलेंडरनुसार सगळ्यात पहिला महिना कोणता येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फाल्गुन, ऑप्शन बी श्रावण, ऑप्शन सी चैत्र, ऑप्शन डी आश्विन। उत्तर मराठी कॅलेंडरनुसार सगळ्यात पहिला महिना चैत्र महिना येतो। उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशात मोबाईल फेकणे खेळ खेळला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी फिनलँड, ऑप्शन डी हाँगकाँग। हे उत्तर फिनलँड देशात मोबाईल फेकण्याचा खेळ खेळला जातो। उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 10 आहे, एक ही IPL किताब न जिंकणारी टीम कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बेंगलोर, ऑप्शन बी पंजाब किंग्स, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जो उत्तर आहे, एक ही IPL किताब न जिंकणारी टीम वरीलपैकी सर्व आहे। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणता आजार झाल्यास मनुष्य बटाटा खाऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावेळी, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी दमा, ऑप्शन डी मूतखडा। जो उत्तर डायबिटीज आजार झाल्यास मनुष्य बटाटा खाऊ शकत नाही। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे,
कोणते झाड रात्री ऑक्सिजन देते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वड, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी बाबूळ. जो उत्तर आहे पिंपळ झाड रात्री ऑक्सिजन देते. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. दुधामध्ये कोणता पदार्थ टाकल्यावर दूध फाटते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कढीपत्ता, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी मिरची, ऑप्शन डी मेथीदाणे. जो उत्तर आहे दुधामध्ये लिंबू पदार्थ टाकल्यास दूध फाटते. जो उत्तर आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 14 आहे. तिळगुळासोबत खडीसाखर खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जो उत्तर तिळगुळ सोबत खडीसाखर खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो. जो उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त प्रमाणात पिझ्झा खातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी थायलंड. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.